ब्रेकिंग न्यूज पाहूया। खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे। सामान्यांच्या खिशाला मात्र कात्री बसल्याचं पाहायला मिळालंय। खाद्यतेलाचे दर 30% भडकले। गृहिणींचं बजेट त्यामुळे कोलमडलंय। खाद्यतेलाच्या दरात 35 ते 45 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे आता खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडले। शिल्पा, खाद्यतेलाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याची आता चर्चा रंगत आहे। काय या संदर्भात सविस्तर माहिती, कशा प्रकारची दरवाढ झाली? नक्कीच करण, आपण जर पाहिलं तर दिवसेंदिवस महागाई ही प्रचंड वाढत चाललेली आहे आणि या महागाईचा फटका विशेष म्हणजे गृहिणींना बसत आहे। सध्या खाद्यतेलाच्या किमतीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे। 35 ते 40 रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळत आहे। सुरुवातीला केवळ 5% आयात शुल्क केंद्राकडून आकारला जात होता, मात्र गेल्या वर्षात 16 सप्टेंबर पासून त्यामध्ये 20% वाढ करून आयात शुल्क आता 25% केला आहे आणि त्याचा परिणाम खाद्यतेलावर विक्रीवर झालेला आहे। आयात शुल्कात मोठी वाढ झाल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत लिटर मागे 30 ते 35 रुपये आणि किलो मागे 40 ते 45 रुपयाची वाढ झालेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे गृहिणींचं बजेट सध्या कोलमडलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये या खाद्यतेलाच्या किमतीमध्ये अजून वाढ होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे प्रत्येक गृहिणींकडून सध्या नाराजी व्यक्त केली जात आहे। करण, नक्कीच शिल्पा, खरं तर सामान्यांच्या खिशाला कात्री बसणारा हा निर्णय आणि त्यानंतर नाराजी व्यक्त करणं स्वाभाविक आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।